एखाद्या गोष्टीचा त्रास होत आहे पण आपल्याला कळतच नाही की मला का त्रास होत आहे. तयार नसताना मारलेला मुक्का हा आपल्याला खूप जोरात लागतो. कित्येक पालक हे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांचे लहान मुलं असतील, या गोष्टींची व्हॅल्यू देखील पटवून देणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून ते देखील आयुष्याविषयी तेवढंच ॲप्रिशिएटिव्ह राहतील. म्हणजे जेव्हा आपल्याकडे महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत जगण्याची सवय तर लावाच, पण याची देखील तयारी ठेवा की त्या जर आपल्याकडून निघून गेल्या तर आपल्याला दुःख होता कामा नये. परिस्थिती ही कधी चांगली असेल कधी वाईट असेल, हे एका कडेवरून चालण्यासारखं आहे. दोन्हीही बाजूला दऱ्या आहेत. स्थिर आयुष्य सगळ्यांनाच हवं असतं, पण नशिबाच्या अनिश्चिततेमुळे आणि आपल्या स्वतःच्याच अपेक्षा भंगामुळे आपण नेहमी छळल्या जातो. यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे जिथे आपण एक स्थिर आयुष्य साकारू शकतो. तो कोणता, याविषयीच आम्ही या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आता मी एक साधारण व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात मी सुखी आहे, समाधानी आहे, पण तरी मी ह्या तत्वज्ञानाच्या विषयाचा अभ्यास का करायचा? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर आपल्या जनरल लाईफमध्ये आपण सहसा आनंदी असतो, सुखी असतो, तरी हे वाईट नशीब, वाईट प्रसंग आमच्यावर आल्यावर आम्ही का असे इमॅजिन करायचे आणि ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास का करायचं कॉमन व्यक्तीने. तर कसं आहे, आपण आनंदी आहोत, पण आपलं हे आनंद, आपलं हे सुख हे सध्यापुरतंच आहे. आपल्यावर नशिबाचा घाला कधीही पडू शकतो, बरोबर. आपल्याला आयुष्यात चिडचिडेपणा येऊ शकतो, आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ शकतो, कोणतीही गोष्ट अचानक काहीही घडू शकते आणि आपल्या आयुष्यात दुःख कधीही येऊ शकतं. आणि आपल्या आयुष्यात एखादं ध्येय असेल, त्या ध्येयाच्या वाटचालीने आपण चालतोय, पण तिथे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या मनाप्रमाणे आउटकम आणायची शक्यता कशी वाढवायची हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आळसाने देखील आपल्यावर जखडण ठेवलेली असते. तर आपल्याला हे जे वाईट नशीब म्हणा किंवा आपला अहंकार जो आहे, यामुळे होणारा जो त्रास आहे आपल्याला, तो कधीही होऊ शकतो. तर याची पूर्वतयारी करण्यासाठी हे तत्वज्ञान आपल्याला खूप गरजेचं आहे. आपलं नशीब कोणत्या क्षणी पलटू शकेल हे आपल्याला सांगता येणार नाही. हे आनंदी जीवन आता तर चालतंय, आता तर सगळं मनासारखं व्यवस्थित चालू आहे आणि असंच चालत राहो अशी आपली इच्छा असते. पण जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात, जेव्हा नशिबाचे घाले आपल्यावर पडतात किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होत आहे पण आपल्याला कळतच नाही की हे मला का त्रास होत आहे, आपल्याला जे उत्तर आपण तेव्हा ऐनवेळी शोधायला लागतो, ते उत्तर आपल्याला तत्वज्ञानात ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. ऑलरेडी याचा अभ्यास गहनतेने पूर्वीच झालेला आहे. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ही जी सगळी प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातली आहेत, हजारो वर्षापूर्वी देखील होती आणि आता देखील तशीच आहेत आणि यापुढे देखील अशीच राहणार आहेत. टेक्नॉलॉजिकली कितीही आपण पुढे गेलो, कितीही आपण एकमेकांशी वागण्यात बदललेलो जरी असलो, तरी कॉमन जे प्रॉब्लेम्स असतात आपल्या आयुष्यात ते तसेच असतात. कधी कधी आपण आपल्या आयुष्यात त्रस्त असतो आणि आपल्याला कळत नाही की हा त्रास अहंकारामुळे होतोय. आपलाच अहंकार आपल्याला छळतोय. कधी कधी आपल्याला चिडचिड होते आणि आपल्याला कळत नाही की त्या चिडचिड मागचं कारण आपण या परिस्थितीशी जुळवून घेत नाही आहोत हे असतं. मग जेव्हा आपल्याला कळतं की दोष आपल्यात आहे, तेव्हा आपल्याला करण्यासाठी काहीतरी मिळतं. जर आपण असंच आयुष्यभर परिस्थितीला दोष देत राहिलो, असंच जर आपण एकमेकांवर थोपवून जर पुढे चालत राहिलो, तर आपल्याला आयुष्यातला खरा आनंद कधी मिळणारच नाही. आपण असेच एक्सक्युजेस देत राहू आणि आपण मागे राहत जाऊ. आणि एखाद्या व्यक्तीचं जर आयुष्यात ध्येय असेल, त्याला ते ध्येय प्राप्त करत असताना येणारे त्याचे जे अडथळे आहेत, त्या अडथळ्याला सामोरे कसं जायचं आणि त्याची ध्येय प्राप्ती होणं न होणं किंवा झाल्यावर त्याच्या पुढची त्याची जिम्मेदारी काय असणार, आणि जर ती त्याची ध्येय प्राप्ती झाली नाही, त्याच्या प्लॅन नुसार जर गोष्टी घडल्याच नाही, तर त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा अप्रोच काय असणार, याविषयीची क्लिअरिटी आपल्याला तत्वज्ञान देत असतं. त्यामुळे जरी आपल्याला वाटत असेल की आपण आयुष्यात सुखी आहोत, मला या तत्वज्ञानाची गरज नाही, तरी देखील आपल्याला या तत्वज्ञानाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण दुःख, चिंता, काळजी, त्रास, चिडचिडेपणा, आणखी अशा कित्येक व्यथा आहेत, त्या सांगून येणार नाहीत. त्यासाठी स्वतःला आधीच तयार करायला हवं. सेनेकाचं वाक्य आहे, तयार नसताना मारलेला मुक्का हा आपल्याला खूप जोरात लागतो. जर त्या मुक्क्याची पूर्वतयारी आधीच केलेली असते, तर तो पडलेला मुक्का आपल्याला जास्त त्रासदायक ठरणार नाही. तर माझी ही इच्छा आहे की ज्याप्रमाणे माझ्या आयुष्यात हे तत्वज्ञान मला मदत केलेलं आहे, त्याप्रमाणे हे तत्वज्ञान आपण एकमेकांशी असंच शेअर करत राहावं. एकमेकांशी आपण कुठेही चहा टपरीवर बसलेले असो, कुठेही आपण एकमेकांशी चर्चा करत असू, तेव्हा एकमेकांविषयी किंवा तिसऱ्या विषयी माघारी तक्रार न करता आपण हे चांगल्या चांगल्या गोष्टी एकमेकांशी बोलून ते एकमेकांशी
शेअर करण्यात यावं आणि हे रिपिटेटिव्हली याची उजळणी रोज करण्यात यावी. कारण आज आपण एखाद्या दुःखावर मात केलेली असेल, एखाद्या प्रसंगातून आपण बाहेर पडलेलो असू, तर त्या बाहेर पडलेल्या त्या अनुभवाचा साठा आपल्या मेंदूत झाला पाहिजे. त्या मेमोरीला मेंदूतून डिलीट होता कामा नये, जेणेकरून आपण पुढे झालेल्या चुकांचं रिपिटेशन होणं टाळू शकू. त्यासाठी ह्या विचारांची उजळणी होणं हे खूप गरजेचं आहे. 2000 वर्षांपासून हे विचार टिकत आपल्या समोर आलेले आहेत. तर आपणही याची उजळणी करून एक सुखी जीवन, आनंदी जीवन, समाधानी जीवन कसं जगू शकू यासाठी हे खूप गरजेचं आहे. आता मला इथे एक म्हणायचं आहे की इच्छेवर तर नियंत्रण मिळवते मी, पण कधी कधी परत ती जी गोष्ट नेहमी समोर येत असते, तर तेव्हा मात्र परत ती इच्छा जागृत होते की आपण हे घ्यावं. अशा वेळेस आपण काय करायचं? आता काळानुसार आपण एवढी प्रगती केलेली आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपल्याला एका क्षणात ऍपवरती मागवल्यावर प्रत्येक गोष्टी आपल्या दारासमोर येऊन ठेवून जातात. या टेक्नॉलॉजीच्या स्फोटाला म्हणा किंवा ह्या कालांतराने होणाऱ्या आपल्याला सो कॉल्ड प्रगतीला आपण कधी थांबवू तर शकणार नाही, पण याकडे आपण पाहू शकतो की यामुळे एक माणूस म्हणून आपल्यात काय बदल होत आहेत. ह्या ज्या नवनवीन गोष्टी आपल्या समोर येत आहेत, जसं की जुन्या काळात तर गाड्या देखील नव्हत्या, पण आता गाड्या आलेल्या आहेत. बरं, गाड्या आल्या पण कशा? आधी गाड्यामध्ये एसी नव्हतं, आता एसी आलंय. पण आता एसी आलंय, एसी मध्ये बसून आपण एका ठिकाणी जाऊ शकतो. पण नाही, आता आपल्या गचके, खड्डे, त्याच्यातून सावरणाऱ्या गाड्या आल्या. बरं, त्या देखील आल्या, त्याच्यात साऊंड सिस्टीम. या गोष्टींना सेनेका एक नाव देतात की कलेने शोधून काढलेल्या वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू, अशा प्रकारच ते काहीतरी बोलतात की ह्या कलेनेच ते शोधून काढलेलं आहे ना, नवनवीन साधनं. तर त्यामुळे काय होते की आपल्याला हे भुरळ पाडणाऱ्या वस्तू असतात, ह्या सगळ्या बाह्य गोष्टी असतात. आपल्याला पाहिल्यावर ती गोष्ट माझ्याकडे असावी अशी इच्छा आपल्याकडून अतोनात होते. यापैकी काही गोष्टी आपलं जीवन सुखकर करणाऱ्या असतात, तर काही अगदीच वायफळ असतात. आपल्या लॉजिकल माइंडला ते कळालेलं असतं की हे तर माझ्या उपयोगाचं नाही, हे मला टाळलं पाहिजे. मग आपण कसं बसं त्या इच्छेवर आपण नियंत्रण मिळवतो खरं, पण परत जेव्हा आपल्या समोर ती गोष्ट येते, तिथे आपल्याला स्वनियंत्रणाचा सराव करणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला एक स्वतःला गोष्ट बोलली पाहिजे की जर मी ह्या काळात नसले असते, माझा जन्म जर पूर्वीच्या काळात किंवा एखाद्या हजारो वर्षापूर्वी जर झाला असता, तर माझ्या डोक्यात ही गोष्टच राहिली नसती. जर आता जर समजा 2000 वर्षापूर्वी जाऊन एखाद्या व्यक्तीला आपण असं मोबाईल काढून दाखवलं आणि त्यात गाणे वाजवले, त्यात कॅमेरा काढून फोटो काढून दाखवला, तो तर पागलच होऊन जाईल. तो तर आपल्यालाच देव मानायला लागेल. पण याचा अर्थ असा होतो का की आपण देव झालोय? नाही. आता हे झालं वस्तूंविषयी. आता हेच फॉर्म्युला आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या प्रत्येक सुखाविषयी देखील अप्लाय करू शकतो. कसं? आपली शाळकरी मुलं, आपले कित्येक पालक हे व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांचे लहान मुलं असतील जी शाळेत जाणारी आहेत, ती कोणत्या शाळेत जात आहेत, तर त्या शाळेची फीसच भरमसाठ झालेली आहे. त्यांच्यावर खर्च खूप होत आहे. पालकांना खूप टेन्शन आलेलं असतं की मी कसं करू, काय नाही. तर तिथे त्यांना स्वतःकडे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यांची वाढ कशी झालेली आहे, कोणत्या वातावरणात ही पालक मंडळी वाढलेली आहेत आणि त्यांची मुलं या हायफाय शाळेमध्ये जात आहेत किंवा त्यांना एवढी लक्झुरियस लाईफ मिळते या मुलांना, जे की चांगलं आहे. पण त्या मुलांना जे खडतर परिश्रम या पिढीने भोगलेले असतील, त्यामुळे एवढ्या सुखसोयीने भरलेलं आयुष्य यांना मिळालेलं आहे. तर जेव्हा हे आयुष्य ते जगतायत, तेव्हा त्या खडतर परिश्रमातून जगून आल्यामुळे त्यांना या गोष्टींची किंमत आहे. पण जर याच सुखसोयी यांना देऊ लागलो आपण, या मुलांना, जे की देणं गरजेचं आहे, पण त्यांना या गोष्टींची व्हॅल्यू देखील पटवून देणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून ते देखील आयुष्याविषयी तेवढंच ॲप्रिशिएटिव्ह राहतील, तेवढेच कृतज्ञ ते राहतील. जेव्हा आपण या जुन्या काळाचं रेफरन्स घेऊन आपल्या आयुष्याकडे पाहायला लागू, तेव्हा खरंच आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही मूल्यवान वाटायला लागेल. खरंच आपल्याला म्हणजे आता हे मोबाईल म्हणा, साधे शोध जे लागलेले आहेत, ते पूर्वीच्या काळात नव्हते. अगदी मोठमोठ्या श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीकडे देखील ह्या फॅसिलिटीज नव्हतात. अगदी खाद्यपदार्थातील मसाल्याचे पदार्थ देखील नसायचे. पण आज आपल्याकडे सगळ्या सुखसोयीने आपण भरलेले आहोत. त्यामुळे कृतज्ञता या गोष्टीचं संगोपन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. जितके आपण प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञ असू, तितकंच सुख हे आपल्या हातात असेल. मार्कस ऑरेलियस म्हणतात, ज्या गोष्टी माझ्याकडे नाहीतच त्यांचं अस्तित्वच या जगात नाही असं समजा, आणि ज्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी कसं विचार करायचा आहे, जर माझ्याकडे आता नसल्या असत्या
तर मी त्यांच्या गरजेने किती त्रासलेलो असतो. यामुळे त्या आहेत तर किती माझं आयुष्य सुखसोयीने पूर्ण झालेलं आहे. यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि त्या कृतज्ञतेत असताना देखील त्यांना एवढंही जीव लावू नका की एके दिवशी ते जेव्हा आपल्याला सोडून जातील तेव्हा आपल्याला आपलं जगणं कठीण होऊन जाईल. म्हणजे जेव्हा आपल्याकडे महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत जगण्याची सवय तर लावाच, पण याची देखील तयारी ठेवा की त्या जर आपल्याकडून निघून गेल्या तर आपल्याला दुःख होता कामा नये. ह्यालाच स्वावलंबी जीवन असं आपण म्हणू शकू. तर तुझ्या प्रश्नाकडे येऊया आपण. तू म्हणाल की जेव्हा आपल्याकडे वस्तू बाह्य दिसते आणि तिचा मोह आपल्याला त्रास देत असतो तेव्हा आपल्याला हा विचार करायला पाहिजे की जर माझा जन्म गेल्या शतकात झाला असता तर मला ही गोष्ट माहितीच राहिली नसती आणि तिथे आपल्याला स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण करायलाच हवं. आता कधी कधी एखाद्याच्या आयुष्यात खूप वाईट गोष्ट घडते, त्या दुःखातून बाहेर कसं यायचं त्यांनी? आता वाईट नशीब म्हणजे कसं, एखाद्याची जर समजा परीक्षेला जायचं आहे आणि त्याची अपेक्षा आहे की मी आता परीक्षेला जाऊन माझी फुल तयारी झालेली आहे आणि मी जाणार, परीक्षा देणार, मग मार्क वगैरे पडणार. वाईट नशिबाचा घाला पडतो आणि त्याला परीक्षेला जाण्याआधीच काहीतरी ट्रॅफिक लागते, पाऊस पडतं, भूकंप येईल, काही होईल किंवा ऍक्सिडेंट मध्ये त्याचा पाय पण मोडू शकतो आणि त्याला नेमकं परीक्षेला जाणं हे त्याचं कॅन्सल होतं आणि त्याने वर्षभर केलेली मेहनत ही वाया जाते. मग साधारणपणे आपली सवय असते की अरे बापरे, याच्यासोबत किती वाईट घडलं, किती वाईट गोष्ट आहे, किती नशिबाने त्याच्यावर किती अन्याय केलेला आहे, त्याने एवढं वर्षभर मेहनत केली आणि त्याच्याकडून सगळंच त्याचं काढून घेतलं, असं हातावर हात धरून आपण हतबल होऊन बसतो. आणि यानंतर काही लोक असतात जी देवाला मानणारी असतील तर या सगळ्याचे दोष हे देवावर देतात. देवाने असं करायला नव्हतं पाहिजे, मग ते रागीट होतात. सगळं दोष ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टींवर देतात आणि म्हणतात की या जगात देवच नाही. अशा प्रकारच्या गोष्टी ती लोक करू लागतात. आता ही जी विचार करायची पद्धत आहे, ही विचार करायची पद्धत आपल्याला कुठेच घेऊन जाणार नाही, आपल्याला कोणत्याच प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार नाही. आणि हे वाईट नशीब तेव्हाच वाईट ठरतं जेव्हा आपण आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींचा त्याग करतो. जसं की आता मी मागे सांगितलेल्या उदाहरणामध्ये त्याचा ऍक्सिडेंट झाला मान्य आहे, खूप वाईट झालं. त्याने जी स्वप्न पाहिलेली होती ती आता सगळी मातीमोल झाली. तो आता कधीच अशी परीक्षा देऊ शकणार नाही किंवा आता ती जर स्पर्धा परीक्षा असेल तर तो कधीच IPS वगैरे अधिकारी होणार नाही, कारण त्याचा पायच गेला. पण इथे देखील एक भावना असणे खूप गरजेचं आहे आणि ती म्हणजे कृतज्ञता. आपल्यातली कृतज्ञता ही भावना जितकी असेल तितकं आपण सुखी आणि आनंदाच्या, समाधानाच्या जवळ असू. त्याचा पाय गेला, मान्य आहे, खूप अन्याय झालं, नशिबाने त्याच्यावर अन्याय केलं आणि त्याचे स्वप्न सगळे तुटून गेले. पण तो हट्टाकट्टा आहे, तो अभ्यासू होता, त्याने जे अभ्यास केलेला आहे ते त्याच्या मेंदूमध्ये साठून आहे. तर ह्या ज्या उरलेल्या साधन संपत्ती त्याच्याकडे अवेलेबल आहेत त्यांचा परत वापर करून तो आणखी कोणत्या मार्गाने जाऊ शकतो याचा जर तो विचार करू लागला आणि ह्या खोल दरीत जो आता तो पडलेला आहे तिथून जर तो उभारला आणि वर आला आणि जर त्याच्या नियंत्रणात ज्या काही गोष्टी आहेत, एखादं काहीतरी काम करू लागला वगैरे वगैरे, अशा जर फील्डमध्ये तो काम करू लागला आणि त्याच्या हातातल्या गोष्टी करत करत जर तो करिअर चॉईस करून तो एक चांगलं उदाहरण बनून बाहेर येऊ शकेल, मग तो स्वतःकडे पाहून असं म्हणू शकेल की नशिबाने घातलेल्या घाल्यामुळे मी कोसळून पडलो नाही तर त्यातून मी उभारून राहिलो. आणि जर असं झालंच नसतं, जर तो त्या परीक्षेला गेला असता आणि त्याचा कुठेतरी नंबर लागला असता आणि तो कोणता तरी अधिकारी झाला असता तर त्याला ही संधी मिळालीच नसती जी त्याला या ऍक्सिडेंटमुळे मिळाली. त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी होत असतील, छोट्या मोठ्या, जी काही लोक आपल्या आजूबाजूला आलेली असतील ज्यांच्यामुळे आपल्याला आता एवढा त्रास होतोय, आपण म्हणतो देवा मी असं काय वाईट केलं ज्यामुळे मला अशी लोक माझ्या नशिबी आली वगैरे वगैरे, तर तिथे आपल्याला या परिस्थितीमुळे म्हणा किंवा देवाने प्रश्न विचारलेला असतो की तू काय होणार आहेस, तू कशा प्रकारचा व्यक्ती आहेस, तू या सगळ्यांना दोष देत असाच दुःखात बुडून राहणार आहेस की तू इथून उभारून तत्वज्ञानाने जी तुझ्याकडून अपेक्षा केलेली आहे जसा व्यक्ती बनण्याची तसा व्यक्ती बनवून दाखवणार आहेस. याचं उत्तर आपल्याला द्यायचं असतं. त्यामुळे परिस्थिती ही कधी चांगली असेल कधी वाईट असेल, हे एका कडेवरून चालण्यासारखं आहे. दोन्ही बाजूला दर्या आहेत. म्हणजे कसं, अति दुःख ही एक दरी आहे आणि अति आनंद ही देखील दरीच आहे एका प्रकारची. म्हणजे आपल्याला या दोन्ही दरीत पडायचं नाही, आपल्याला सावरून त्या कडेवर व्यवस्थित चालायचं आहे. नशिबाचा घाला पडतो आणि आपण डगमगतो, पण त्यातून स्वतःला सावरून
करून आपल्याला ही फाईट हारायची नाहीये. यासाठीच आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्या नाहीत ह्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या जवळची संपत्ती, आपला देह, आपल्या जवळची लोक ह्या सगळ्या नशिबावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. बाह्य परिस्थितीवरून ह्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात, पण जी आपली बुद्धी आहे, जी आपली इच्छाशक्ती आहे, आळसावर मात करण्याची जी प्रवृत्ती आहे ती आपल्या हातात आहे आणि तीच माणूस म्हणून आपली काय क्वालिटी आहे ही गोष्ट ठरवत असते. त्यामुळे या गोष्टीवर ताबा मिळवून याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता माझ्या आजूबाजूला काही लोक असतात तर त्यांना मी हे तत्वज्ञान विषयी सांगत असते, पण त्यांना ते ऐकायचंच नसतं, त्यांना बिलकुल ते अवॉइड करायचं असतं. तर अशा वेळेस त्यांना कसं समजवायचं? तत्वज्ञानाविषयी एक मुद्दा आहे की हे तत्वज्ञान इतरांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी अजिबात कामी येणार नाही. या तत्वज्ञानाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात बदल करू शकू आणि आयुष्य जगणं ही देखील एक कला आहे. एपिक्टेटस इथं म्हणतात की ज्याप्रमाणे सुतारासाठी लाकूड हे त्याचं माध्यम असतं, एखाद्या मूर्ती कार्यासाठी कास्य हे म्हणजे धातू किंवा दगड म्हणा हे त्याचं माध्यम असतं, तसं एका व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य हे त्याचं माध्यम असतं. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जगण्याची जी कला आहे त्याचा सराव त्याला स्वतःच्या आयुष्यावर करून दाखवायचा असतो. आता आपल्याला असं खूप वाटतं की मी ह्या व्यक्तीला काहीतरी सांगावं जेणेकरून ह्या व्यक्तीने त्याचा स्वभाव बदलून त्याने चांगला व्यक्ती बनावं. पण इथे होतं काय की हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती तुमच्या नियंत्रणाच्या बाहेरचा आहे. हा व्यक्ती कसा वागेल काय नाही हे तुमच्या नियंत्रणात नाही. तुम्ही कसे वागाल हे तुमच्या नियंत्रणात आहे. त्या व्यक्तीला जर तो कुठे चुकत असेल तर तुझी हे चूक होत आहे आणि त्यामुळे तुला हे त्रास होत आहे असं सांगणं आपल्या हातात आहे. आता तो त्याचं पालन करेलच का की नाही हे आपण सांगू शकत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की अरे मी तुला सांगितलं होतं तू असं का वागतोस तरी तू असंच वागतोस म्हणून आपली चिडचिड होते. मग इथे आपण चुकतोय. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. इथे आपल्याला पेशन्स म्हणजे संयमाची प्रॅक्टिस करणं, संयमाचा सराव करणं खूप गरजेचं आहे. इतर लोकांसोबत वावरत असताना त्या कुठे चुकत असतील आणि आपल्याला ते कळत जरी असेल आणि आपण सांगून देखील ते परत त्याच चुका करत असतील तर त्यांच्यावर आपण परत चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाही. इथे संयम ठेवून अच्छा ते चुकत आहेत मग तेव्हा थंड होतील, मग त्यांना सांगणं, परत मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्याला माहिती आहे की त्यांना काय त्रास होत आहे आणि परत त्यांच्यावर उलट आपण आणखी चिडचिड करणं हे चुकीचं होईल. कोणत्याही गोष्टीला थोडासा वेळ लागतो. एपिक्टेटसकडे असाच एक व्यक्ती जातो आणि माझा भाऊ माझ्याशी खूप रागाने वागतोय, चिडचिड करतोय, मी असं काय करू जेणेकरून चिडचिड करणे थांबवेल. मग ते म्हणतात की तू त्याला माझ्याकडे आण, त्याला या गोष्टी सांग, मग सांगितल्यावर देखील तो तसं लगेच वागायला सुरू करेल ही अपेक्षा करू नको. कारण जर तू मला एक फळ मागितलं, जर तू मला अंजीर आत्ताच्या आत्ता मागितलं, द्राक्षे आत्ताच्या आत्ता मागितली तर मी तुला ते देऊ शकणार नाही. आत्ता मला त्याचं झाड लावावं लागेल, मग ते झाड उगवेल, मग त्याला फुलं येतील, मग फळं येतील, फळं आल्यावरही ते फळं पिकतील, मग ती आपल्याला खायला भेटतील. मग जर या खाण्याच्या फळांच्या बाबतीतच एवढा वेळ लागणार असेल तर या बुद्धीच्या फळाच्या बाबतीत तर किती वेळ लागेल. त्यामुळे आपल्याला इथे संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आता मला एक विचारायचंय की विचार महत्वाचे की विचार सांगणारा व्यक्ती महत्वाचा? आता हा क्लासिक प्रश्न आहे की विचार महत्वाचे की विचार सांगणारा व्यक्ती महत्वाचा. आणि नेमकं आपल्याकडे याच चुका होतात की आपण विचार सांगणाऱ्या व्यक्तीला देव मानायला लागतो. ही आपली चूक आहे. विचार महत्वाचे असतात. विचार चांगले असतील आणि ते चुकीच्या व्यक्तीने जरी सांगितले असतील, पण जर विचार तर्कशुद्ध आणि योग्य चांगले आपल्या आयुष्यात प्रगतीकडे नेणारे असतील तर ते विचार आत्मसात करायलाच हवे. आणि जर विचार चुकीचे असतील, भलेही ते किती सज्जनातल्या सज्जन व्यक्तीने सांगितलेले असतील, जर विचार चुकीचे असतील तर आपल्याला ते काढून फेकायला हवे. तर आपल्याला या ज्या कन्फ्युजन मध्ये आहे की एखादा व्यक्ती सांगतोय आपल्याला, तो व्यक्ती तर खूप महान आहे, म्हणजे एखादा ऋषी आहे, तो सांगतोय मग त्याने सांगितलेलं असेल तर बरोबरच असेल बाबा, असं गृहीत धरून चालणार नाही. तो काय म्हणतोय, त्याच्या मागचा अर्थ काय, याच्या मागे गाभा काय आहे आणि ते खरंच आपल्या आयुष्यात उपयोगी आहे का. जर ते पटले तर आधी त्याचा सराव करून बघा, मग ते जर चांगलं त्याचं रिझल्ट येत असेल तरच ते आपल्या आयुष्यात आत्मसात करायला हवं. त्यामुळे एक महत्वाचं आहे की विचार महत्वाचे आहेत. विचार सांगणारा व्यक्ती कोणीही असो.
आता आपण देवासमोर प्रार्थना करतो, मागतो काही काही, अशा वेळेस मग मागायचं तरी काय? आता कसं आहे, देवापुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला प्रार्थना करत असताना विविध प्रकारचे लोक दिसतात, की काही लोक असतात जी म्हणजे स्वतःचं सुख वगैरे बाह्य गोष्टी मागत असतात. तर ते अज्ञान असतात, त्यांना हे माहिती नसतं की देव म्हणजे काय अशा गोष्टी मिळवून देणारी एक चमत्कार करणारी गोष्ट नाही. त्यांचं आयुष्य काय याविषयीच संभ्रम झालेला असतो, एक गैरसमज झालेला असतो. मग ते आयुष्याचा अर्थ अशा अंधश्रद्धेत वगैरे, थोडक्यात अंधश्रद्धाच म्हणूया आपण, की देवाकडे जाऊन मी त्याला मागितलं की मग देव मला ती गोष्ट देईल आणि त्याला भुरळ पाडण्यासाठी आपण त्याला अर्पण वगैरे करायला जातो. ते ऍक्च्युली ते भक्तीतून यायला हवं अर्पण करणाऱ्या गोष्टी, तर त्या देवाला भुरळ पाडायला जातात लोक. तर इथे मला एक म्हणायचं आहे की आपण जर एकमेकांशी असं अहंकाराने भांडणार असू, एकमेकांशी जर प्रेमाने जगूच शकणार नसू, एकमेकाचं तोंड बघितल्यावर आपल्याला जर का नकोसं वाटायला लागत असेल, तर आपण माणूस मधून कमवलं तरी काय? तर इथे आपल्याला तत्वज्ञानाचा अवलंबन केल्यामुळे, तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे आपण या गोष्टीतून बाहेर पडून आपण माणूस म्हणून काय आहोत आणि कसं आयुष्य जगतोय याकडे आपल्याला पाहता येईल आणि आपण कुठे चुकतोय काय नाही हे कळण्यात आपल्याला मदत होईल. खरा देव जो कोणी असेल त्याने आपल्याला इथे जन्म दिलेला आहे आणि त्याचा अंश आपल्या डोक्यात ही विचारशक्ती म्हणून दिलेली आहे. या विचारशक्तीच्या वापराने आपण काय चुकीचं आणि काय बरोबर सांगू शकतो. जेव्हा आपल्याला कळतं की इतरांचं वाईट करणं चुकीचं आहे. आता एक सेनेकाचं वाक्य आहे की काही लोक असतात जी देवाकडे जातात आणि देवाला अशा गोष्टी मागतात की जर त्या देवाला काही मागत असताना कुणी जर ऐकत असेल तर ते लगेच शांत होतात की त्याने माझं ऐकू नये. म्हणजे देवाकडे अशा गोष्टी असतात ज्याची त्यांना स्वतःला लाज वाटते आणि माणसांशी मात्र गोड गोड वागत असतात. तर हे चुकीचं आहे. ते म्हणतात की देवाला अशा गोष्टी मागा ज्या खुलेआम आपण सगळ्या जगापुढे व्यक्त होऊ शकू. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी असं वागा जणू देवच आपल्याकडे पाहत आहे. त्यामुळे देव ही संकल्पना मुळात आहे तरी काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. देवाकडे काय मागाल तर देवाकडे मला माझ्या स्वनियंत्रणाची शक्ती मिळवण्यात मला मदत मिळू दे आणि देवाकडे मला काय तर्कशुद्ध आहे काय तर्कशुद्ध नाही याविषयीची क्लिअरिटी मिळू दे ही मागणी मागा. देवाकडे जर बाह्य गोष्टी मागू लागाल तर देव देखील हताश होऊन जाईल. देवाला तुम्ही डिसअपॉइंट कराल आणि तुम्हाला खरं सुख काय, खरा आनंद काय हे तुम्हाला कळणारच नाही. खरा आनंद हा आपल्या आतून येत असतो. आपण स्वनियंत्रणाचा सराव केल्याने, गरिबीचा सराव केल्यानेच येत असतो. बाहेरून मिळणारा आनंद हा कधीच टिकून राहणार नाही. त्याला परत परत रिफिल करण्याची गरज पडत असते. त्यामुळे देवाकडे अशाच गोष्टी मागा ज्या चार चौघात आपण व्यक्त होऊ शकू. तर आपण इथेच थांबूया. तर मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की मला कळवा आणि स्टोईक विचारला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.